चाललो आपण? कुठे चाललो? अरे मला जागाच देत नाहीये बसायला. अच्छा, कोणाची गाडी आहे? काय आणले का? मी काहीच खाल्लं नाही, उपाशी आली आहे. आणि माझ्या वहिनीने काहीतरी स्पेशली आणलं असेल नाश्ता. सो मागे आहेत बर्थडे बॉय. आणि आज काय स्पेशल? आज काय? हां, कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे नाही आहे? आज मूड नाही आहे तुझा आता ना, बोलायचा मूड नाही आहे. होतं आता जरा आपण घरी जायचं. अरे आबांचा बर्थडे आहे ना. निशाद एक स्पेशल सीट पाहिजे यायला रुद्रांशला. हो, मला बसायलाच येत नाही आहे. रुडी बसायलाच येत नाहीये मला. हे किती भुवू आहे? भुवू हो तुम्हाला दिसतात? डाळण शेंगदाणा गरम गरम वडा. चमचा, प्लेट, टिश्यू पेपर, एस्टिमेटेड काम आहे. पण एक चांगला खायला वड्याबरोबर ही चटणी देते. या टोल प्लाझा पासून त्या टोल प्लाझा पर्यंत रस्ता चांगला आहे, मग तेवढा चालू करू शकतो ना. वेगळंच नाव घेतलं ना, अलंकृत. ते बघ किंग्स दिसते आई येल्लो मध्ये. येस, त्यासाठी किंग किंग इथेच थांबलो माहिती ना. मित्रांनो, मी आली आज इथे किंग रिसॉर्ट पनवेलला. इथे येण्याचं कारण हे की आमची सायली भोसले तिच्या वडिलांचा 75 वाढदिवस आहे आणि 75 साजरी करण्यासाठी आम्ही हा फार्म हाऊस निवडला. आणि खरोखर फार सुंदर फार्म हाऊस आहे. एवढा धो पडणारा पाऊस जेव्हा थोडासा शांत होतो आणि थांबतो, त्याच्यानंतरचा जो एक फील येतो तो खरोखर इकडे आल्यानंतर एक्सपिरियन्स करायला सुंदर जागा आहे, सुंदर वातावरण आहे. आणि आपल्याबरोबर आपली फॅमिली जेव्हा असते तेव्हा आपण कुठेही असलो तर आपल्याला खरोखर आनंदच वाटतो आणि एक सेलिब्रेशनचाच माहोल बनतो. तेव्हा आजचा हा जो स्पेशल एपिसोड आहे, स्पेशल व्लॉग आज मी करायला जाणार आहे, तो म्हणजे आमच्या फॅमिली मेंबरचा मोठे सिनियर पर्सन जे आहे त्यांची 75 आम्ही इकडे सेलिब्रेट करणार आहोत. आणि ऑब्वियसली हा सेलिब्रेशन मी प्रयत्न करेन की पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी हा पोहोचवू शकेन आणि तुम्हीही व्हिडिओच्या थ्रू आमच्या काकांना तुमचा आशीर्वाद द्याल, तुमच्या शुभेच्छा तुम्ही त्यांना द्याल अशी आशासुद्धा आहे.
मस्त पावसाची सुरुवात झाली आहे आणि वातावरण इतकं छान थंड झालं आहे ना पप्पा, एकदम ओके नाही? हां हो. काय कसं वाटतंय? थंडगार गारगार वाटतंय. हां हां मस्त पाऊस पडलाय. इकडे आल्यानंतर आधी असं वाटलं होतं की पाऊस नाही आहे, थोडंसं ऊन आलं होतं, गरम होत होतं, पण आता लगेच पावसाची सुरुवात झाली आहे. वातावरण अगदी थंडगार झालेले आहे आणि इकडे तुम्ही बघाल की आम्ही आता सगळेजण टॅरेस फ्लोअर एक डायनिंग रूमसारखा बनवलेला आहे. इथे आम्ही आता सगळे जेवायला बसणार आहोत. फुल फॅमिली आमची इकडे आलेली आहे. ही सायली आहे. आज सायलीच्या पप्पाचं 75 बड्डे सेलिब्रेशन आहे. 75 ती तिच्या वडिलांची साजरी करायला जात आहे. येस, आजचं जेवण आता सुरुवात करूया. काकांचं नाव आहे विलास ढोबळे आणि त्यांना आम्ही पप्पा म्हणून जातो, कारण तो आज त्यांची 75 जेव्हा आपण सेलिब्रेट करायला जात आहोत तेव्हा ती सेलिब्रेट करताना पप्पांचं फिलिंग्स काय आहे याच्याबद्दल ते काय सांगू इच्छितात, फॅमिलीबद्दल, त्यांच्या लाईफबद्दल. येस पप्पा. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, जास्त काही बोलू शकेल नाही, पण आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार बघितले, तिचे चांगले वाईट अनुभव घेतले आणि पप्पांना अगदी भावूक झालेत, कारण हा इमोशनल हा मोमेंट आहे. त्याच्यातरीमध्ये वर्धापन करताना जे काही त्यांच्या भावना असतात त्याच्यामध्ये ते इतके आनंदित असतात की आज त्यांना काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही आहे, शब्द सापडत नाही आहेत. आणि आज त्यांचा नातू त्यांच्यासमोर उभा आहे तेव्हा त्याच्याकडेच बघून ते इतके आनंदित होत आहेत की अगदी त्याच्यामध्ये ते स्वतःला शोधत आहेत. तेव्हा आज त्यांचा संपूर्ण आनंद त्याच्या नातवाबरोबर आहे आणि ते त्यांच्या फॅमिलीबरोबर, त्याच्या नातवाबरोबर या सेलिब्रेट करतात. बर्थडेला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हॅपी बर्थडे टू यू. गाणं कार्यक्रमात आपण बऱ्याच गोष्टी करणार आहोत. सर्वप्रथम आपलं आता वेलकम सेलिब्रेशन झालेलं आहे. यानंतर तुमच्या सगळ्यांचं पप्पांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त स्वागत. मी सायली. मी प्रतीक. मंडळी, टोपले काकांची 75, त्यामुळे आम्ही 75 दिव्यांनी त्यांची आरती केली, त्यांचं औक्षण केलं. जसा 75 दिव्यांचा प्रकाश त्या ताटात सर्वत्र उजळलाय, तसाच काकांचा हृदयही तितकाच दयाळू आणि प्रकाशमय झालाय. काकांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व कुटुंबीय या प्रसंगी एकत्र आले होते आणि अनेक गोष्टी घडल्या. त्यांचं स्वागत
त्यांच्या पायावर आणि कपाळावर फुलांच्या ओव्यांनी झाले. त्यानंतर सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांच्या मुलीने म्हणजेच सायली भोसलेने सुरू केले. त्यानंतर 75 दिव्यांचे आरतीचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी त्यांना सन्मानित केले. यातील एक सदस्यानी म्हणजेच माझी वहिनी प्रभा भोसले त्यांच्यासाठी शांतिगीत गाऊन त्यांच्या शांततामय जीवनासाठी प्रार्थना केली. धान्यं धनं पशुं बहुसौख्यलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. ओम शांति शांति शांति. ओम शांति ब्रह्मं शांति सर्वं शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. म्हणजे आता हे उर्वरित आयुष्य त्यांचं निवांतपणे जावं, सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी हा शांती मंत्र असतो. आई खूप खूप धन्यवाद तुमचे. औक्षण झालं आहे, आपलं शांती मंत्रही झालं आहे. आता आपण केक कटिंग करू. आपल्या कार्यक्रमाला केक कटिंग नंतर सुरुवात करूया. कार्यक्रमाला सुरुवात होते. आपला पहिला कार्यक्रम आहे एक्सप्रेस युअर फीलिंग्स. तर मी विनंती करते प्रियंका टोपले यांना, त्यांना जे काही वाटतं पप्पांबद्दल त्यांनी 2 शब्दात व्यक्त करावं. अहो थांबा थांबा मंडळी, तुमचा स्क्रीन टीव्हीचा स्क्रीनला हात नका लावू. ये तो अभी शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है. हा माझ्या ब्लॉगचा पहिला भाग होता. दुसरा भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.